सर्वांना जय महाराष्ट्र। तर आपण सर्व आज बघणार आहोत परिमिती व क्षेत्रफळ। परिमिती व क्षेत्रफळ म्हणजे काय, तर सर्व बघूया परिमिती म्हणजे काय। परिमिती म्हणजे काय, एखाद्या आकृतीची बेरीज म्हणजे परिमिती। जी आपल्या समोर आकृती दिसते आहे, चौरस दिसतोय, तर या चौरस दिसतोय, तर ह्याची जी टोटल बेरीज म्हणजे ह्या बाजूंची जी टोटल बेरीज म्हणजे काय असणार, ह्याची काय असणार, बेरीज असणार, म्हणजे चौरसाची काय बेरीज, बरोबर, म्हणजे परिमिती, बरोबर। त्याच्यानंतर बघूया क्षेत्रफळ। तर क्षेत्रफळ म्हणजे काय, ते एखाद्या आकृतीच्या आतल्या भागाचे मोजमापन म्हणजे क्षेत्रफळ। ही जी आकृती दिसते हा जो आतला भाग आहे, ह्याचे काय करायचे, मोजमापन करणे म्हणजे काय, क्षेत्रफळ काढणे, बरोबर। तर आपण एक आपण उदाहरण बघूया, आणि उदाहरणामध्ये 2-3 ट्रिक्स आहेत जे तुम्हाला सर्वात सोप्या आणि लवकर तुम्ही सोडवता टाइम वाचू शकता। तर बघूया नेक्स्ट। आता आपण एक परिमितीचे उदाहरण बघूया। तर सर्वप्रथम बघूया प्रश्न काय आहे, एका चौरसाची बाजू 120 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती। जेव्हा असा प्रश्न विचारतो तेव्हा काय करणार, परिमिती काढायला सांगितलंय। परिमिती म्हणजे काय, तर टोटल चौरस आहे त्याची पूर्ण बाजूंची बेरीज, बरोबर। तर किती, एक बाजूची किती आहे, 120 आहे, किती 120, बरोबर। तर आता आपण याची काय करणार, बेरीज करणार आहात। तर काय करायचं, दोन ट्रिक्स आहेत। पहिले एक बघूया आपण। सर्वप्रथम काय, सगळ्याकडे किती आहेत, 120 आहे, बरोबर। तर आपण 120 लिहून घेतलं, प्लस 120 प्लस 120 प्लस 120, याची बेरीज किती येणार, त्याची काय असणार, परिमिती असणार। तर काय, 12 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 12 चौक 48, आणि या शून्याचा शून्य लावला म्हणजे त्याचे काय उत्तर असणार, 480 मीटर याचं उत्तर आहे, बरोबर। तर त्याच्यानंतर दुसरं आपण बघूया, हे ट्रिक बघितलं, प्लस प्लस करून बघितलं। त्याच्यानंतर काय करायचं, त्याचं कसं आहे, बाजू म्हणजे बाजूचा चौरसाचं काय आहे, बाजूचा वर्ग, बरोबर। तर 120 सेम असणार, तर 12 12 24 आणि गुणिले 2 करायचे, किती, गुणिले 2, आणि जे उत्तर असणार ते लिहून टाकायचे। 24 24 24 दुनी 48, किती 48, आणि जे शून्याचा शून्य, म्हणजे आपण अशा प्रकारे पण त्याचं उत्तर काढू शकतो।